राष्ट्रवादीचा प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार आहे। नवाब मलिक यांचा मतदारसंघ राहिलेल्या आणि आता नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक जिथून आमदार आहे तिथं अजित पवार पहिली प्रचार सभा घेणार आहेत। हे विशेष, राष्ट्रवादीचा पहिला मेळावा नवाब मलिकांच्या मतदारसंघात होणार आणि यातूनच अजित पवार यांनी एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली दिसते आहे। अजित पवार यांनी नवाब मलिकांची पाठराखण करू नये, मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या सोबत राहू नये अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीने व्यक्त केली होती। पण नवाब मलिकांना अजित पवारांनी संपूर्ण समर्थन द्यायचं ठरवलेलं या बातमीवरून दिसतंय, कारण अणुशक्ती नगरमध्ये राष्ट्रवादी प्रचाराचा नारळ फोडते। या निमित्तानं आपण आपल्या प्रतिनिधीपर्यंत लवकरच पोहोचणार आहोत। दरम्यान ही एक महत्त्वाची घडामोड महायुतीच्या संदर्भातली आहे, ज्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही। नवाब मलिक आणि भारतीय जनता पार्टीच्या मुंबई प्रदेश कार्यकारिणीमध्ये जुळत नाहीये। नवाब मलिक आपल्याला नकोत अशी भूमिका अजित पवार यांच्याकडे भारतीय जनता पार्टीनं बोलून दाखवली आहे। आमची सहकारी आणि आपल्या या चॅनलचे प्रतिनिधी म्हणून ज्योत्स्ना गंगणे परिचित आहे। ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहेत। अजित पवारांनी अणुशक्ती नगर निवडलं, यातून त्यांनी काही संकेत भाजपाला दिले असं माझं निरीक्षण आहे। आपलं काय म्हणणं आहे? नक्कीच आपण म्हणू शकतो की अजित पवार यांनी आजच्या मेळाव्याची जी सुरुवात केलेली आहे किंवा मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची जी सुरुवात केलेली आहे ती अणुशक्ती नगर या ठिकाणाहून केली आहे। याचाच अर्थ जे आहे ते अजित पवार यांची राष्ट्रवादी जी आहे ती महायुतीला एक संदेश देते की ते नवाब मलिक यांच्या सोबत आहे। कारण नवाब मलिक याच नावाचा विरोध, यांचाच विरोध जो आहे तो संपूर्ण भाजपच्या प्रत्येक नेत्याने केला होता आणि जर महायुती होणार असेल तर मात्र आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये महायुती मुंबई महानगरपालिका लढणार नाही, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका जी आहे ती भाजपच्या अनेक नेत्यांनी घेतली होती। यापूर्वी सुद्धा ज्योत्स्ना, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मग असा आहे की याचा सोपा अर्थ आहे अजित पवारांनी मुंबईत वेगळं जायचं ठरवलेलं दिसतंय आणि अजित पवार आपल्या पद्धतीनं मुंबईमध्ये एकला चरोलेची भूमिका राबवतायत का? अगदी बरोबर आहे, कारण जर प्रचाराची सुरुवात जर नवाब मलिक यांच्या मतदारसंघातून केलेली असेल तर अजित पवार जे आहे ते एकला चलो रे याच भूमिकेमध्ये दिसतात। एका बाजूला महायुतीमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप जे आहे त्यांच्यामध्ये अनेक जागा वाटपांवरती जे आहे ते एकमत झालेलं आहे। त्यांच्या दोन्ही बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकही सदस्य उपस्थित नव्हता आणि इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात ज्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये सुद्धा नवाब मलिक जे आहेत ते प्रत्येक बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या आणि त्याचमुळे एकला चलो रे हीच भूमिका आता राष्ट्रवादी अजित पवार गट हे घेण्याची शक्यता या आजच्या मेळाव्यावरून स्पष्ट होती। धन्यवाद ज्योत्स्ना या विश्लेषणाच्यासाठी। पुढच्या बातमीकडे आता आपण पटकन वळणार आहोत।